चैते परमेष्ठिनं प्रतिदिनं कुर्वन्तु ते मंगलम. काय सांगितलं त्याचा अर्थ? सगळी विशेषणं दिली आहेत. इंद्रांकडून महित म्हणजे पूजित असणारे ते अरिहंत भगवान. म्हणजे काय सांगायचं मंगलाष्टक मध्ये या सगळ्या श्लोकांमधून कोण कोण मंगल आहे त्याचं वर्णन करून सांगायला लागले. तर इंद्रांकडून जे पूजित आहेत असे अरिहंत भगवान. सांग पुढं काय अर्थ? सिद्धीचे ईश्वर आहे असे कोण? सिद्ध भगवान. सिद्धीचे ईश्वर आहेत म्हणजे सगळ्या सिद्धींची प्राप्ती झाली असे ते कोण आहेत? ईश्वर, सिद्धीचे स्वामी असे कोण? ते सिद्ध भगवान. ते मंगल आहेत. पुढं सांगा तुम्हाला पण येईल असा अर्थ आहे. कसे आहेत? जिन शासनाची उन्नती करणारे आहेत असे ते आचार्य. म्हणजे स्वतःच्या आचरणातूनच त्याची उन्नती होती, त्याची प्रभावना होती त्यांची. करायला जात नाहीत ते. जसं आपण काय करतो, करायला जातो. दुसऱ्याला धर्म शिकवायला जातो. शिकवायला गेल्यावर कळत नसतं किंवा शिकत नसतात. काय करायचं? स्वतःच्या आचरणात आलं तर शिकत असतो तो समोरचा सहज. असं करतात, असं करायचं असतं. ते भैयाला तुम्ही किती पकडून शिकवला तर नाही शिकणार, पण तुम्ही पाणी असं गाळता, असं रात्री भोजन करत नाही, असं तुम्ही शुद्ध खाता, हे तुमचं बघून त्याच्यावर संस्कार होऊन तो शिकणार. म्हणून सांगितलं आचार्य असतात ते जिनशासनाची उन्नती करणारे आहेत. म्हणजे उन्नती होती त्यांच्याकडून, करायला नाही जात ते. पुढं उपाध्याय कसे आहेत? सिद्धांताचे पाठक आहेत. म्हणजे सिद्धांत ग्रंथांना जाणणारे आहेत. द्वादशांगाचं ज्ञान आहे म्हणतो ना. उपाध्याय कसे? 25 ज्ञानाचे धारक, 25 गुणांचे, 11 अंग आणि 14 पूर्व. मग त्या सिद्धांताचे जे पाठक आहेत असे ते उपाध्याय. आणि मुनी कसे आहेत? रत्नत्रयाची आराधना करणारे असे ते मुनी. हे सगळे पंचपरमेष्ठी माझ्यासाठी, मला माझं किंवा तुझं, ते म्हणजे तुझं प्रतिदिन मंगल करोत, असं ते पहिल्या श्लोकाचा अर्थ सांगितलं. म्हणजे तुझं मंगल करोत, माझं मंगल करोत किंवा आपलं सगळ्यांचं मंगल करोत, असं ते तिन्ही शब्द त्यात म्हणले जातात. काय समजलं सांग भैया? अरिहंत, सिद्ध, आचार्य, उपाध्याय आणि साधू म्हणजे काय माहितीये? अरिहंत म्हणजे कोण? अरिहंत भगवान आणि सिद्ध भगवान वेगळे वेगळे म्हणतो ना. अरिहंत कोण? बरं, अरिहंत म्हणजे आता तिथं आहेत ना जे आपल्याला मंदिरात दिसतात ते कोण आहेत? अरिहंत आहेत का सिद्ध आहेत? अरिहंत आहेत, जे सशरीरी असतात. अजून ते मोक्षाला गेलेले नाहीयेत. आपल्यासारखं संसारी दशेत आहेत, पण आपल्यापेक्षा श्रेष्ठ का झाले? तर 4 घाती कर्मांचा नाश केलाय, केवळ ज्ञानाची प्राप्ती झाली आणि स्वभावामध्ये ते लीन आहेत. मग असे ते अरिहंत भगवान माझं मंगल करू. पुढे सांगितलं सिद्ध कसे असतात आणि कुठे असतात? सिद्ध कुठे? हा, मग कसे आहेत ते सिद्ध? त्यांचा बद्दल काय माहितीये सिद्धांबद्दल? हा, थांबा त्याला बोलू दे. काय काय शिकवलंय मला कळतंय. कसे असतात सिद्ध भगवान? शरीर नसतं. हा, अजून काय असतं ते सांगा. नसतं ते आम्हाला कळत नाही. मग कसे असतात ते? कर्मांचा नाश केलेला. बरोबर. अजून काय करतात तिथं बसून ते? किती कंटाळा येत असेल त्यांनी. कायच नाही, दुसरं काम नाही, कुठे एन्जॉयमेंट नाही, बाहेर जायचं नाही, फिरायचं नाही. एके ठिकाणी अनंत काळपर्यंत बसून कंटाळा येतो का नाही? त्यांना येत नाही, आपल्याला येतो का? आपण पण बसून बघायचं मग. आपल्या घराच्या वर पण सिद्धशिला आहे. शरीर नसल्यामुळे कंटाळा. हा, बर. शरीर नसल्यामुळे नाही, तर ज्ञान असल्यामुळं कंटाळा येत नाही. आपल्याला पण ज्ञान आहे, मग त्या ज्ञानामुळे कंटाळा येणार नाही. पण त्या ज्ञानाकडेच बघत नाही. आपण सगळं बाहेरच्या गोष्टींकडे बघायला जातो आणि त्याच्यातून आनंद शोधायला जातो, पण तिथं आनंद मिळणार नाही. असे सिद्ध आहेत. आचार्य कसे आहेत? तर आचार्यत्व करतात. म्हणजे काय? प्रेरणा करतात अन्यांना किंवा मार्ग दाखवतात. जसं काल काय सांगितलं होतं, आचार्यत्व कशाचं करतोय आपण? हा, आपण संसाराचं आचार्यत्व करतो. असं संसार करा, असं दुकानदारी करा. काय शिकवलं त्याला?
असं तू धंदा कर, असं काय गिऱ्हाईकांची काय कॉन्व्हर्सेशन असं करायचं वगैरे हे सगळं शिकवणारे असं आचार्यत्व आपण देतो संसारी त्यांना. मग तिथं सांगितलं जे मोक्ष मार्गस्थ आहेत ते मोक्ष मार्गाचं आचार्यत्व देतात. आणि असं आपल्याकडनं घडायला पाहिजे. आपण किती वेळा सांगितलं सांगा त्याला तू दीक्षा घे, तू मुनी हो, सांगितलं का नाही सांगितलं? मग चांगलं आहे का नाही मुनी होणं, का वाईट आहे? मग आपण किती कमी पडतो, सांगितलं का कधी पोरांना तू दीक्षा घे? कसं ती आई असं सांगा बघू, सिद्धोसी बुद्धोसी, नुसतंच ते गर्भात असल्यावर संस्कार करायचे, बाहेर आल्यावर काय करायचं? मग कशी तिने संस्कार केले असतील, काय परिणाम असतील तिचे, की माझा मुलगा दीक्षाच घ्यावा, त्याला मोक्ष मार्ग मोक्षच मिळावा, इतके दृढ परिणाम, आणि त्याचं फळ बाहेर आला की इतके वैराग्य त्याचं जागृत होतं. कोणाची गोष्ट आहे? कधी गर्भात संस्कार केले काय? मदालसा राणी ना, तिने संस्कार केले होते. मदालसा स्तोत्र म्हणतो ना त्याला आपण. कोण आहे दुसरं आहे का तुमच्याकडे? कुंदकुंदाचार्यांचं पण त्यांच्यावर पण संस्कार केले. मदालसा स्तोत्र नाव आहे ह्याचं. ती राणी होती, तिने ते त्याचं काय म्हणायचं स्तवन करायची, तिने संस्कार केले होते तिच्या मुलावर. आणि तसंच मग कुंदकुंदांच्या मातेने पण तिच्या मुलावर केले संस्कार. म्हणून कुंदकुंदांचं रूप कसं दिसलं आपल्याला? जन्मतःच ते ज्ञानाकडे झुकलेले होते, आणि मग 11व्या वर्षी काय कुंदकुंदांची दीक्षा झाली. बस की गोष्ट सांगणार आहे. तर असे ते आचार्य आहेत. उपाध्याय म्हणजे सांगितलं की ते स्वतः शिकतात आणि इतरांना सुद्धा शिकवतात संघातल्या, ते उपाध्याय. आणि मुनी कसे आहेत तर फक्त रत्नत्रयाची साधना करणारे आहेत, जे किंवा आपल्यासारख्या गृहस्थांना श्रावकांना उपदेश देणारे, मार्ग दाखवणारे असे ते मुनी आहेत. मग हे सगळे पंचपरमेष्ठी माझं मंगल करोत. का बरं मंगल करायचं त्यांनी तुमचं? आपण पाप करायचं आणि त्यांनी येऊन धुवायचं. दिस इज नॉट फेअर, हो का नाही? आपण दिवसभर काय करतो? पापाची प्रवृत्ती करतो, आणि ते जाऊन देवाच्या समोर माझे सगळे दोष मिथ्या होत, जाऊन ते धुवायचं. काय उपयोग? सकाळी जायचं, वॉशआउट करून यायचं, दिवसभर परत मळ भरत बसायचं, आणि परत दुसऱ्या दिवशी जाऊन सकाळी त्यांच्या समोर सांगायचं तुमचं काम. काय आपण आपलं स्वच्छता आपण नाही करायची, ते देवांकडे लावलं की तुमचं काम म्हणून. पण असं ते परमेष्ठी आपल्याकडून झालेल्या चुकून चुका झालेल्या असतील त्याचं प्रायश्चित्त असतं. पण आपल्याला समजून आपण चुका करत असेल तर त्या दोषांना प्रायश्चित्त सुद्धा नाही. मग त्याचं फळ सांगितलं. देवशास्त्र गुरूंच्या बाबतीत झालेले असतील दोष तर त्याचं फळ नियमाने निदत्ती आणि निकाचित कर्मांचा बंध होतो. म्हणजे सामान्य त्याला सांगितलं की ते कर्म भोगल्याशिवाय फेडता येत नाही, म्हणजे निर्जरा होत नाही त्यांची. मग जसं आपण बघतो ना मुनिराजांवर उपसर्ग झाला वगैरे, मग इतके ते आत्मध्यानी होते, कोणाचं वाईट केलं नाही, सतत कल्याणाची भावना होती, मग इतका का त्रास झाला त्यांना? सगळे उपसर्ग ऐकलेत आपण. आता बाहुबली जेव्हा ध्यानाला उभारले होते मुनिराज, तर त्यावेळेस इथं असा पूर आला की डोक्यावरून पाणी जाऊ लागलं. त्यांची उंची होती 525 धनुष्य, म्हणजे किती आपले असे बिल्डिंग 5 धनुष्य, 5 फूट म्हणजे 1 धनुष्य, 500 धनुष्य म्हणजे 2500 फूट एवढं उंची होती त्यांची. आणि मग इतकं उंच शरीर असताना त्यांच्या डोक्यावरून जाण्यासारख्या लाटा इतकं पूर आला होता. आणि मग तशातून कसं काय ते स्थिर राहू शकले? मग उपसर्ग का झाला त्यांच्यावर? त्यांचे परिणाम तर चांगले होते, का झाला मग? त्यांचं कर्म मग केलेले आहेत ना पूर्व परिणाम असे, त्याचं फळ मिळणारच आहे. गजकुमार मुनींच्या डोक्यावर शेगडी ठेवली वगैरे, हे सगळे दृष्टांत आपण वाचलेत. मग असे काही निदत्ती निकाचित कर्म असतात की अज्ञानात जरी केला तरी सुद्धा तुम्हाला त्याचं फळ भोगावंच लागणार. आणि मग ते फळ भोगत असताना आपल्याला वाटतं की मी कुठे इतकं पाप केलंय, मलाच का असा उदय येतो, असं का वाटतं? केलेत ना, मी पाप केल्याचा स्वीकार असेल तर उलट आता निर्जरा चालू आहे तुमची. आम्ही काल तेच घेतलं होतं प्रकरण, काय की जे दिसते असं कोण कोण असं म्हणले. मी काल उदाहरण सांगितलं होतं की आमच्या घराजवळ इथे एक जण आहेत की जे डोक्यावर परिणाम झालाय त्यांच्या,
आणि मग ते दिवस रात्र असा हाका मारतात, ओरडतात, खूप जोरात ओरडतात. दिवसभर ओरडत असतात. रात्री सुद्धा 5 वाजता उठला आम्ही तर बघितलं तर ते तेव्हा सुद्धा ओरडत होते जोर जोरात. असं गच्चीवर बसून फक्त ओरडतात, काय नाही. म्हणलं काय परिणती अशी त्या जीवाची, का उदय आला असा? मग आपण त्यांना बिचारे म्हणतो, अरे रे म्हणतो, काय पापाचा उदय. पण तिथं सांगितलं उलट की निर्जरा चालू आहे त्याची. जर तो त्याच्यामध्ये काय कोणी उपदेश मिळाला, ज्ञानी असेल, कोणी बाजूला भेटलं तर निर्जरा करतोय. पुढं काही नाही राहिलं त्याच्या भविष्यामध्ये. पण आपल्या भविष्यात काय राहिलंय कोणाला माहित आहे. आपण असे कधी किती भावापासून केलेले कर्म असतील ते आज तू कर्म केले काय तर भैया म्हणजे कशाय झाले समजा काहीतरी विभाव परिणाम केले, विकारी भाव केले, ह्याचं फळ कधी मिळतं? मी आता परिणाम केले काय तर चुकीचे, त्याचं फळ मला कधी मिळणार? लगेच पण मिळू शकतो, कधी पुढं सुद्धा पण. मिळणार ना. या भवात मिळेल, पुढच्या भवात, अनेक भवानंतर मिळेल. त्यामुळं मग आता आपल्याला जे उदय येतात ते कधीच्या परिणामाचे आहेत? कधी सुद्धा भूतकाळात किती पण भवापूर्वी केले असतील. जसं एकदा ते मागं उदाहरण सांगितलं होतं ना मी की चोर असतो आणि त्या चोराने राजवाड्यामध्ये चोरी केली आणि तो पळाला आणि सैनिक मागे लागले होते. आणि मग त्या सैनिकांना चुकवण्यासाठी त्यांनी काय केलं, तिथं त्या जंगलामध्ये गेल्यावर एक साधू तपस्या करत बसले होते तिथं बाहेर. एकदम निरपेक्ष, निश्चल, आपली साधना छान करत होते. आणि त्यावेळेस त्या चोराला कळलं की आता सैनिक पकडणारच आहेत. म्हणल्यावर त्यांनी काय केलं, सगळं आपल्या जवळचं असलेलं जे माल होतं ते त्याच्या झोपडीत टाकलं आणि जाऊन दुसरीकडे लपून बसला. मग आता ते सैनिक मागून आले आणि त्यांनी काय केलं, हाच तो चोर आहे आणि ढोंग घेऊन इथं साधूचा तो वेश घेऊन बसलाय. आणि जाऊन त्याची तलाशी घेतली तर मिळालं सगळं चोरीचं माल त्यांना. आणि मग त्यांना पक्क विश्वास झाला की हाच तो चोर आहे. आणि शेवटी त्या साधूंनी सोडेना म्हणल्यावर त्याला उचलून घेऊन गेले. साधू समाधी लावून बसले होते ना, काय ध्यान करत असतील तर ते उचलून त्याला घेऊन गेले राजाच्या समोर. आणि मग राजाला सगळं सांगितलं असं असं झालं होतं आणि हे असं ढोंग करत ते साधना करत बसले होते म्हणून. मग त्यावेळेस तिथे त्यांनी विचारलं राजाने साधूला की तू चोर आहेस का? तेव्हा त्यांनी मौन घेतलं होतं, काय बोललं नाही राजाला. मग राजाने खूप वेळा विचारलं, शेवटी निर्णय केला की हाच चोर आहे, बोलत नाहीये म्हणजे. आणि मग त्याला फाशीची शिक्षा सांगितली. आणि मग काय 2-3 दिवसांनी फाशी होणार होती. मग जेव्हा फाशीला न्यायले त्यावेळेस त्याला विचारले तुझी अंतिम इच्छा काय आहे का सांग. आणि मग त्यावेळेस ते बोलले साधू म्हणले की मला माझ्या गुरूंना भेटायचंय शेवटचं. मग कोण आहेत गुरु, कुठे आहेत, सगळा ऍड्रेस वगैरे काढला आणि त्यांना घेऊन आले त्याच्या समोर, त्या साधूंच्या समोर. आणि त्या गुरूंना त्या साधूंनी एकच प्रश्न विचारला, मी आयुष्यामध्ये कधीच पाप केलं नाहीये. आणि त्यांना काहीतरी दिव्यदृष्टी असती, म्हणजे काय पुढचं मागचं पण कळत असतं. असं पण मला दिसत नाहीये की मी काय पाप केलंय पूर्वभवांमध्ये, ज्याचं फळ की मला असा उदय येतोय की काय न केलेल्या पापाबद्दल मला फाशीला न्यायला लागले. मी माझं कुठलं पाप आहे असं असं का उदय मला आला, असं त्या गुरूंना विचारलं. मग गुरूंनी म्हणलं की तुझे मागचे सगळे भाव पडताळ तर तुला दिसेल तुझं. मग तेव्हा सांगितलं साधूंनी, मी माझे 100 भाव बघितलेत मागचे, पण माझ्या त्या मागच्या 100 भावात असं कुठलं पाप नाही झालं की जेणेकरून मला फाशी होईल न केलेल्या पापाबद्दल. मग त्यावेळेस ते गुरु ऑब्विसली ह्याच्यापेक्षा ज्ञानी असणार, त्यांनी म्हणले 101 वा भाऊ बघ. कसं बघायचं आपण? लावा दृष्टी, कुठली काय म्हणायचं, सॅटेलाइट मागं पाठवायचं का? मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं गुरूंनी की त्या 101 भवापूर्वी तू एक पाप केलं होतंस. काय की कुठला तरी निर्बळ प्राणी होता, म्हणजे उंदीर वगैरे किंवा असं ससा आहे की ज्याच्यात शक्ती नाही असा प्राणी तू हातात घेतला, शेपटीने उचलला आणि त्याचा खेळ केलं काहीतरी, असं लोकांना दाखवलं का काय असं केलं. आणि मग नंतर सोडून दिलं. तुला कसं तर वाटलं की त्यांना मी असं करायला नको असं, का त्यांना काठीला बांधलेलं आणि मग त्याचा खेळ करून आणि मग त्याला सोडून दिलं परत आणि मग त्याचा पश्चाताप केला होता. मग त्यावेळेस तिथं तू जे त्या प्राण्याला लटकवलं ना असं, त्यामुळे तुला लटकायची वेळ येते आज, फाशी देण्याची. मग तेव्हा त्या साधूंनी म्हटलं की मी लहान होतो त्यावेळेस आणि मग मला कसं काय कळणार आहे त्याचं काय असं फळ असतं वगैरे, मग अज्ञानी होतो मी, त्याचं कशाला मला फळ मिळायला पाहिजे. मग साधूंनी सांगितलं काय, अज्ञानाला माफी नाही. अज्ञानाने केलेलं असेल तरी सुद्धा ते पाप तुम्हाला फळ देणारच. जसं उदाहरण काय सांगितलं होतं,
लहान मुलगा आहे आणि त्याला माहित नाही त्या आगीला हात लावायचं नसतं, त्या चाकूशी खेळायचं नसतं आणि तो खेळतोय, काय होणार? अज्ञानी आहे, कशाला त्याला मिळायला पाहिजे फळ? आगीत हात घातल्यावर लहान आहे ना तो, का आगीने जाळायचं त्याला? त्याचा स्वभाव आहे आगीचा की ते उष्णताच देणार, कोणीही असू दे समोर. मग अज्ञानाने जरी तुम्ही पाप केलं तरी सुद्धा त्याचं फळ जे असणार तेच भोगावं लागणार. आणि मग त्याला पश्चाताप व्हायला लागला त्या साधूंना की मी असं कसं केलं होतं. मग तो त्या गुरूंना म्हणतोय की मला त्याचं प्रायश्चित्त प्रतिक्रमण करायचंय, मला त्याचा खेद वाटतोय, मी त्या प्राण्याला सतवलं वगैरे. आणि हे सगळं कॉन्व्हर्सेशन राजानी ऐकलं आणि मग राजाला कळलं की हा चोर नाहीये. आणि तो चोर ऐकायला तिथं बसला होता राजदरबारात येऊन, ज्यांनी की ते चोरून टाकलं होतं ना धन त्याच्या कुटियामध्ये. तर त्यांनी येऊन ऐकलं आणि मग ह्यांच्या समोर येऊन तो स्वतः माफी मागतोय की हे साधू निर्दोष आहेत, चोरी मी केली होती. आणि मग त्यावेळेस त्याला फाशीवरनं रद्द केलं ना त्याची फाशी त्या साधूंची. मग त्यावेळेस गुरूंनी सांगितलं तू जे त्याला लटकवलं त्याचं फळ तुला फाशीची शिक्षा मिळाली, पण तू त्याला सोडून देऊन जे प्रतिक्रमण पश्चाताप केला त्यावेळेस त्याचं फळ ती फाशी रद्द झाली. म्हणजे कधीच फळ कधी मिळेल काय सांगता येत नाही, हे मला सांगायचं होतं त्याच्यावर. मग आज जे काय आपल्याला फळ मिळतंय तर ते कधीचे कर्म आहेत? आपल्या ज्ञानाचा विषय नाही येतो, पण केलेले तर मीच आहेत हे भाव सांगायचे त्यात. म्हणून मनपूर्वक किती प्रतिक्रमण व्हायला पाहिजे, आनंदी राहायला पाहिजे आणि त्या कंडिशन्स मध्ये, माहिती का? आणि मला असं विचारायला की इतके उदय असताना, इतके प्रतिकूलता असताना संसार करता म्हणजे लय धाडशी आहे तुम्ही. काय ऍक्सिडेंट झाला, कुठं काय तर उदय येत आहे, शरीराची त्रास असतात, काय बाहेरची प्रतिकूलता, इतक्या प्रतिकूलतेमध्ये कसं संसार करता, मला तेच आश्चर्य वाटतंय. कोण तर असेल सोडून दिल, बास नको मला आता, सोडून जाऊन बसेल कुठं तर त्या हिमालयाच्या पाडावर, मी आपले एकटा देवा करतो म्हणून. दुकानात काही कमी असते का त्रास, सांगा मला? किती त्रास सहन करता, कशाला करायचं सहन? मग सोडून द्या. किती सोपं आहे. सोडू शकत नाही पण बीड काय नाही त्याला माग, सोडायलाच पाहिजे हाच विचार असावा तर सुटणार आहे, नाही तर नाही. त्यांनी एक इथं चांगलं उदाहरण दिलं होतं बरं का. गृहस्थाश्रम म्हणजे कसं असतं तुझ्यासाठी, म्हणजे तुम्ही गृहस्थी आहे ना, तर ते तुम्हाला त्याच्यात आनंद वाटतो किंवा काय म्हणायचं, एवढं तर चालायचंच असं. एक तुम्ही जे ठिगळला होता ना माग, तर त्याच्यासाठी सांगायला लागले की असं म्हणणारा स्वतःहून काय म्हणायचं ओढवून घेतोय दुःखाला, एवढं तर चालायचंच. म्हणजे काय केलंय तुम्ही? गृहस्थीच आहे आम्ही, मग आम्हाला चालायचंच असं नाही. उलट तिथं परिणती अशी असायला पाहिजे की किती चुका झाल्यात माझ्याकडनं, किंवा हे सोडण्यायोग्यच आहे, एवढेच शब्द सांगितले तुमच्या तोंडातून यायला पाहिजे. आणि तिथं जाऊन गुरूंच्या समोर तुम्ही जर म्हणताय की मला इतकं पापाचा उदय येतोय, मला त्रास होतोय, तर गुरु सांगतील एवढं तर होणारच आहे, तू गृहस्थ आहे. आपणच सांगतो तिथे जाऊन गुरुला, काय एवढं तर चालायचं, म्हणजे आपण गुरुचे गुरु. मग गुरुनी सांगायचं काय आपल्याला, सांगा? गुरु म्हणते तुम्ही शाळेत, मी काय सांगणार आहे, जावा. तुम्हाला सुटका करायची असेल तर त्या गुरु समोर जाऊन आपण असं म्हणतो की कधी मी बाहेर पडेन ह्याच्यातून, किंवा मला हे सगळं सोडायला पाहिजे, इतकेच आपले शब्द असतील तर उद्धार आहे. नाहीतर मग त्यांनी सांगितलं इथं गृहस्थाश्रम कसं असतं, तर त्याला 3 उदाहरणं दिली आहेत. पहिलं सांगितलं उन्मत्त पुरुषाची चेष्टा आहे, जसं तो मद्य पिलेला वगैरे असेल, उन्मत्त झालेला, त्याची चेष्टा म्हणजे व्यापार कसा असतो, जे नाही करायला पाहिजे ते सगळं करतो, ज्याला जे काही नाही म्हणायला पाहिजे ते सगळं म्हणतो. मग तसंच तुम्ही काय करताय, तुम्ही कुठली दारू पिली आहे? सगळे दारुडे आहोत. जे संसार करतात ते सगळे आपण त्यांना बघतो दारुडा म्हणून, पण सगळे आपण उन्मत्त आहोत. मग गृहस्थ दशा म्हणजे उन्मत्त पुरुषाची चेष्टा आहे, हा एक पहिलं उदाहरण घेतलं, जी हितकारी नाही. दुसरं सांगितलं उदाहरण की आंधळ्या एखाद्या मनुष्याच्या द्वारे दोरी वळतात ना, ते काय आता ते काय म्हणायचं, सुतळी वगैरे वळत होते पूर्वी, तर ते आंधळ्याच्या द्वारे दोरी वळण्याप्रमाणे आहे. का? कारण तो आंधळा आहे, त्याला दिसत नाहीये ना, कुणीकडून कोण वळायला लागलंय, तो समोरचा सरळ वळतोय तर हा उलट वळतोय, म्हणजे काय म्हणायचं, ती वळली जाण्यापेक्षा उकललीच जाते दोरी. कसं असते माहिती का तुला, कधी सुतळी बघितली का, अशी उलटी असते ती पिळी मारलेली, तर इकडचा पण असाच वळतोय, इकडचा पण असाच वळतोय, कशी ती दोरी वळली जाणार?
नाही वळणार ना. मग तसं सांगितलं की जो कोणी गृहस्थ आश्रमामध्ये आहे तर त्याची ती दशा कशी आहे, एकीकडे वळतोय दुसरीकडून ती उघडली जाते, त्यामुळे ती वळली जाणारच नाही. म्हणजे तुम्ही काय म्हणायचं, तुम्ही संसार करताय तर असाच करताय, जे काय इकडं जायचं मंदिरात आणि पाप धुवून टाकायचं आणि जाऊन तिथं पाप करायचं, किती पाप धुतलं जाणार, किती पुण्य होणार, नाही होणार. मग अशी गृहस्थ दशा आहे हे सांगायचंय. काय पहिलं उदाहरण, उन्मत्त पुरुषाची चेष्टा. उन्मत्त पुरुषाची चेष्टा आहे. दुसरं आंधळ्याच्या द्वारे आंधळ्याच्या दोरी वळण्याप्रमाणे आहे, म्हणजे ती जीभ पण वळायला लागली आहे. कसं तुम्ही गृहस्थ दशा सांभाळता देव जाणे. तिसरं काय सांगितलं, गजस्नानाप्रमाणे आहे. हत्ती स्नान करतो माहितीये का, कसं करतो, मस्तपैकी धुवून येतो त्या पाण्यात जाऊन आणि त्या सोंडात घेऊन येतो पाणी, की शेवटचं एक तांबे आंघोळ करतो ना आपण, तसं तो काय करतो, ते घेऊन येतो आणि बाहेर आल्यावर सगळं आपल्या अंगावर मारून घेतो आणि त्यात आलेलं असतं सगळं चिखल, आणि मग ते परत सगळं अंग चिखलाचं होतं. म्हणजे धुवून पण काय उपयोग झाला. मग तसं म्हणलं की कोणतेही धर्मकार्य शुभ अशुभ भाव गृहस्थीने केले तरी ती उन्मत्त चेष्टाच म्हणली, गजस्नानच म्हणलं. म्हणजे जाऊन तिथं धुवून येतो मंदिरात जाऊन पाप आणि बाहेर येऊन चप्पल घातलं की सगळं चिखल माखलेलं असतं. कसं, कोणतरी येऊन ते म्हणले ना एकदा कोणतरी की जाऊन मंदिरामध्ये आपले परिणाम आपण एकदम विशुद्ध शुभ करतो, एकदम छान पवित्रता असते परिणामात. मग त्याची परीक्षा कशी होती माहिती का, तो माणूस बाहेर आला मंदिरातून दर्शन करून आणि आल्यावर एक समोर मनुष्य आला आणि त्याला मागून धडकला येऊन चुकून, आणि ह्याला इतका कशाय झाला आणि ओरडला एकदम, दिसतंय का नाही इथं मी आहे. म्हणलं विशुद्धीता कुठे गेली. असा आतून बाहेर आला होता, जस्ट चप्पल घालत होता, म्हणजे किती विशुद्धी असायला पाहिजे सांग. आणि तेच तिथं धडकला चुकून तर इतके कशाय झाले. मग काय आपण विशुद्धी केली परिणामांची. म्हणजे सांगितलं म्हणून की गजस्नानाप्रमाणे आहे आपलं सगळा धर्म सुद्धा. मंदिरातच आजकाल तर कशाय चाललेले असतात. म्हणजे काय, मग धुवायचं कुठं जाऊन, जर मंदिरातच आपण कशाय करायला लागलो तर. काय वाक्य सांगतो त्याच्यासाठी, पाप क्षेत्रे कृतम पापम अन्यक्षेत्रे, अन्यक्षेत्रे कृतम पापम पुण्यक्षेत्रे विनश्यति. लय वाचन करायला लागलाय तुम्ही, बघा ज्ञानी झालाय, चांगली गोष्ट आहे. म्हणजे अन्य क्षेत्रामध्ये केलेलं पाप धुवायसाठी मंदिरात जातो, आणि मंदिरातच जर पाप केलं तर कुठं जायचं, कुठल्या नदीत तलावात समुद्रात कुठं गेलं तरी सुद्धा ते धुतलं जाणार नाही. म्हणून सांगितलं की गृहस्थ दशा ही हे आहे, एवढंच परिणामातून स्वीकारा तर ते सुटणार, अन्यथा नाही. किती दिवसभरात परिणाम होतात असे, मला संसार सोडायला पाहिजे, होतात का नाही. आता नवीन घर झाला कसं पाहिजे, आता तर घर बांधलंय, आता घरात जरासं अजून रमायला पाहिजे, सजवायला पाहिजे त्याला. मग तिथं दिवसभरात हे परिणाम करा म्हणून सांगितलं की मला बास नकोय, मी दीक्षाच घ्यायला पाहिजे. बघा की सगळे तुमचे कर्म काय म्हणायचं फिरून जातील येणारे उदयाला, लगेच काय दीक्षा होणार नाही, घाबरू नका. इतके तुम्ही पक्के असतात ते घेणार पण नाही कोण द्यायला गेलं तरी. पण तिथं मला म्हणायचं की जे येणारे अशुभ कर्म असतात ना त्यांच्यावर या परिणामांचा प्रभाव होतो. म्हणजे ज्या अशुभ कर्मांचा उदय येणार होता, तर काय जे काय सगळ्या असताचा वगैरे उदय येणार होता, त्याचं संक्रमण होतं तुमच्या आत्ताच्या उत्कृष्ट परिणामाने. आणि आपण येणाऱ्या असतामध्येच निकृष्ट परिणाम करतोय, आकुलता करतोय, दुःख करतोय, किती त्रास आहे, किती वेदना आहे, किती मला दुःख आहे वगैरे. जर हे परिणाम करत राहिलो तर सांगा पुढच्या 7चं काय होणार. किती सहज सांगायला लागल्या का नाही. सगळं साता नष्ट होतो आपला, आणि मग कुठून येणार आहे सुख आपल्याला. आपण स्वतःहून त्या सुखाला नष्ट करतोय आणि दुःख रूप परिणाम होतोय, तर तिथं सुखाचा उदय येणार नाही. म्हणून सांगितलं हे मंगल आहेत, यांचा आश्रय घ्या तर नियमाने जीवनामध्ये मंगलता येणार आहे. जंगलात जाणार आहे तुम्ही कधी म्हणजे दीक्षा घ्यायला बरं का, असं नाही काय. मग तिथं जर मंगल मिळाला तर जंगलामध्ये पण काय म्हणायचं, संसारात राहून असला तरी सुद्धा त्याचं मंगल आहे. आणि जर त्या स्वभावाला नाही प्राप्त केलं असेल तर
जंगलामध्ये जाऊन सुद्धा तो रिकामाच आहे. म्हणजे मुनी दशा घेतली, वेश घेतला, पण तरी सुद्धा त्याला अनुभूती होणार नाही. मग ते एक मोहासाठी उदाहरण बघितलं होतं बरं का. मोह कसा असतो ह्याच्यासाठी. मोह चांगला का वाईट विचार करून उत्तर द्या, उगीच फटकन सांगू नका काय तर. मोह कसा हो? हा? मोह कसा आहे? मोह विनाशाला कारण आहे. कोणाच्या? स्वतःच्या. माझ्या ना? तुमच्या नाही ना? माझ्या स्वतःच्या. तुमच्या ना? हा. मग किती मोह करता? किती मोह सोडला? समजते मोहानी नाश होणार आहे, तरी सुद्धा दिवस रात्र मोहच वाढवतोय. किती नाश केला मोहाचा? भैया हे कोण तुझे? कोण? होय, हे कोण तुझे? किती मोही आई बघितली सकाळपासून कशी खुश आहे. मोही निर्मोहता विसरून जाते अशा ठिकाणी. मग आणि मग माहेरीचं सुख म्हटल्यावर तर किती मोह, किती त्यामध्ये. म्हणून आपण या मोहाने सगळं वाढवतोय संसार आपला, आपले कषाय वाढवतोय, भव वाढवतोय, सावधानता नाही राहत त्यावेळेस परिणामात. म्हणून ज्ञान झाल्यावर तरी जागृती असावी की नकोय आता कुठल्या मोहात मला अडकायचं नाही. किती नवीन वस्तू असू दे, नाही तर जुनी वस्तू असू दे, समोर आल्यावर आम्हा नेहमी उदाहरण सांगतात ना, की ते गाडी येऊन उभारली समोर दारामध्ये आणि माहेरची गाडी होती. लगेच खुश बायको, काय माहेरचे लोक आले, आणि त्या गाडीतनं उतरले सगळे सासरचे म्हणजे एप्रिल फुल केले होते म्हणजे असं आम्हा सांगते. लय भारी सांगते सांगताना. म्हणजे आपल्या परिणामात कसं का बरोबर तिथं बदल व्हावा सांगा. कोण पण असू दे, आल्यावर आनंद का नाही व्हावा? का भेदभाव झाला तिथं? माहेरचे आणि सासरचे लोकच होते ना, जीवच होते ना. ते ज्ञानच नाही ना आपल्याला, अज्ञानी अशा ठिकाणी आपण. काय माहेरचे आणि सासरचे सांगावं लोक कुठले चांगले? होय, आई समता आली त्यांच्यात. चांगली तुझ्या सहवासात आलं मी मोही आहे पहिल्यांदा. माझ्या सहवासात येऊन काय करताय? निर्मोहीच्या सहवासात जावा. तर त्यांनी इथं सुकौशल मुनींचं उदाहरण दिलंय बरं का. आणि असं छान सांगितलंय. माहितीये गोष्ट सगळ्यांना, पण तरी सुद्धा वाचते. एक वेगळी कथा चांगली सांगितली त्यांनी. सुकौशल की माँ के मोह भावों पर विचार करो. तिची आई मोही होती. आई मोही असते बरं का, आणि तीच नाश करत असते आपला. म्हणून आईपासून लय दूर राहायचं. मग सुकौशलची माता, काय माता काय म्हणले? सुकौशल की माँ के मोह भावों पर विचार करो. सुकौशल के पिता कीर्तिधर जब दीक्षा लेने के भाव हुए, तब मंत्री आदि को ने इस शर्त पर कुछ समय के लिए दीक्षा लेना स्थगित रखा कि जब पुत्र का जन्म होने की खबर सुन लेंगे तब दीक्षा ले लेंगे. म्हणजे बाकीच्या मंत्र्यांनी त्याला परावृत्त केलं ना त्या राजाला, की गर्भवती आहे स्त्री, तर तिच्या पुत्राचं जन्माचं खबर मिळाली की तुम्ही दीक्षा घ्या, असं म्हणून त्यांना टोलवलं. काय म्हणायचं, अडकवलं थोडे दिवस की राहावं त्यांनी संसारामध्ये. आणि काय झालं, पुत्रजन्म झाला, पण कळू दिलं नाही त्यांना. गुप्त ठेवली ती बातमी, कोणाकडनं कळू नये आणि त्यांना दीक्षा लगेच ते घेऊन जातील म्हणून. सुकौशल पुत्र का जन्म होने पर भी मंत्री आदि तथा सुकौशल की माँ ने जहां तक और जब तक बने इस बात को गुप्त रखने का ही उपाय किया, ताकि महाराज जब तक बन सके गृहस्थ आश्रम न छोड़े. लेकिन जब उन्हें दीक्षा लेने का सच्चा टाइम आया, तब निमित्त वैसा मिल ही गया. त्यावेळेस दीक्षा व्हायची होती तेव्हा असं निमित्त मिळालं की कोणीतरी येऊन त्यांच्या कानामध्ये ती न्यूज सांगितलीच, म्हणजे कळलं त्यांना. वस्त्र धोने वाली दासी अनुचरी व सुनने वाले ब्राह्मण के निमित्त से अपने पुत्र जन्म के समाचार मालूम पड़े और वे तत्काल वन में जा दीक्षित हो गए. कशी होती तेव्हाची परिणती बघा की. म्हणलं होतं त्या राजाने मी पुत्रजन्माचं न्यूज मिळाली की दीक्षा घेणार, पण ते वैराग्य टिकून राहिलं बरं का. असं नाही की कालांतराने ते नष्ट झालं, आता पुत्रजन्म झालाय थोडे दिवस राहू की, असं नाही झाले भाव. किंवा ठीक आहे मी घेणारच आहे की नंतर घेतो दीक्षा, असे पण नाही. जी प्रतिज्ञा केली होती त्याचं
निर्वाह व्यवस्थित केली का प्रतिज्ञा? करा आता. काय प्रतिज्ञा करायची? पोराचं लग्न झालं की मी दीक्षा घेणार. काय भैया चालतंय का नाही? किती अवघड प्रश्न आहे. पोराला पोरगा लग्न- दीक्षा घेणार आहे. पोराला लग्न करून सांगायचं. किती चांगलं आहे मग. पोरगा चल तूच पण भैया जाऊ दे मीच दीक्षा घेणार. तुम्ही दोघं बसा संसारातून. हा? मग तिथं आपण काहीतरी स्वतःसाठी प्रतिज्ञा करा ना, की एवढं मला जर लाभ झाला तर मी ह्याच्या पुढं आज व्यवसाय करणार नाही. एवढं तर करू शकतो की आज माझं टार्गेट एवढं आहे समजा. एवढं झाल्यावर जर समजा एका तासात तुम्हाला तेवढा लाभ झाला तर बंद करून छान ध्यानासाठी स्वाध्यायासाठी वेळ द्या. पण आपण काय म्हणतो अजून एक गिऱ्हाईक करू की अजून एक येणारच आहे. अजून वेळ कुठं झाली आहे. मग तिथं किती मोह होतोय. मग ह्या मोहानेच नाश होतोय. पण त्या राजाचे परिणाम असे होते की केलेल्या प्रतिज्ञेनुसार अशी न्यूज कानात पडली की मुलाचं तोंड सुद्धा बघायला गेले नाही. तिकडून तिकडं दीक्षित झाले. म्हणून दीक्षा अशी प्रतिज्ञा घ्या कधीतरी. भलं होणार आहे आपलं. काय वाईट होणार नाही. मी येते दीक्षेला. रानी को इस वियोग का बहुत दुख हुआ लेकिन सुकौशल पुत्र में अपना मन बहलाने लगी. सुकौशल के बारे में निमित्त ज्ञानी ने यह बतलाया कि जब वह दिगंबर साधू के दर्शन करेगा तभी दीक्षित हो जाएगा. असं दर्शन झालं साधूंचं की लगेच तो दीक्षित होणार असं न्यूज सांगितली होती निमित्त ज्ञानींनी. म्हणजे त्या आईची काय दशा. इकडं नवरा दीक्षित होऊन गेला आणि आता मुलगा हाताशी आहे तर त्याला लापवायचं त्या मुनींपासून. किती महाभयंकर परिस्थिती त्याची. माहिती का गोष्ट भैयाला सुकौशल मुनींची? तर सांगितलं की मुनींचं दर्शन झालं की त्याला वैराग्य होणार आणि तो दीक्षा घेणार असं ज्ञानींनी सांगितलं. म्हणल्यावर आता त्या आईची परिणती कशी. त्याला कुठून पण मुनी दिसून येत. किती स्वतःसाठी अंतराय कर्म केलं. म्हणजे पाप कसं बांधतो थोडक्यात बघा की. आता तिचेच पाप बघू नका. असंच आपण पण करतो ते बघा. माता ने इसका पूरा इंतजाम कर दिया कि महल में किसी साधु का प्रवेश न हो. एक दिन वही कीर्तिधर मुनि कोण त्याचे वडीलच पूर्वाश्रमीचे चर्या के लिए उसी नगरी में आए और संयोग की बात कि वे पहले अपने ही महल में भिक्षा के निमित्त प्रांगण तक प्रवेश कर गए. कर घेऊन तिथपर्यंत गेले. कुठं? आपल्याच महालाच्या दारात. पूर्व अवस्था की स्त्री म्हणजे कोण? त्या सुकौशलची आई. तिला आपल्या पतिदेवांचं दर्शन झालं पण तिला जरा सुद्धा हर्ष नाही झाला. का बरं? लगेच भविष्यवाणी आठवली ना. उनके उस उच्च पद के प्रति उसका आदर भाव जागृत नहीं हुआ. इतना ही नहीं वह साधारण शिष्टाचार और विनय को भी भूल गई और मोह में मत्त विवेक में अंधी और पुत्र के दीक्षा लेने के अवसर उपस्थित न हो जाए इस आशंका से विवल हो योगीराज को गालियों का प्रहार करने लगी. शिवाय द्यायला लागली ती तिथे समोर उभारून. इतके तपस्वी एवढे चांगले मुनी आपल्या समोर उभारलेत पण किती तो मोह मला म्हणायचा वाईट असतो बघा की. इथं हे विसरून जातो देव शास्त्र गुरु आहेत समोर. त्या मोहानी सहज त्यांनी अभिनय करायला जातो. म्हणलं ना त्यांनी एकदा की काय एका साईडला आपला मुलगा आहे आणि दुसऱ्या साईडला धर्म आहे. कोणाला चूज करणार? किती 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 देवा. आता ते म्हणायला तर म्हणा की जाऊ देत नाही मी धर्मच घेणार म्हणून. नाही दुसऱ्यांचं सांगायला लागलंय ना तुमचं नाही ना. म्हणजे ज्ञान झाल्यावर सुद्धा पुत्राला सोडू वाटत नाही. का? मोह. इतका मोह वाईट असतो. त्याला वाईट म्हणून जाऊ दे. एक वाक्य तर लिहून ठेवा. साई तूच लिही जाऊ दे घरामध्ये. काय? मोह वाईट आहे. ह्याचं फळ नियमाने दुःख आणि दुर्गतीच आहे. असं सगळ्यांनी आपल्या घरामध्ये लिहून ठेवा आणि 10 वेळा वाचा. बर मोठं लिहिलं तरी वाचून तुम्हाला मोह सुटणार नाही. मला माहिती आहे तुम्ही थोडक्यात म्हणजे शॉर्टकट करायला लागलाय. इतना ही झालं की हे तर ती त्यांना शिव्या देऊ लागली. मोह के कारण उसकी धृष्टता चरम सीमा पर पहुंच गई. जिस योगी को इंद्र और धर्मेंद्र पूजते हैं
जिन्हें संसार के स्वार्थों से कोई संबंध नहीं रह गया है, जिन्होंने आशाओं को पीछे धकेल दिया है, ऐसे मुनिराज, और जो कि दीक्षा लेने के पूर्व उसके प्रिय पतिदेव थे, जिनके लिए दीक्षा नहीं लेकर घर में ही रहने के लिए अनेक षड्यंत्र रचे थे, वे ही पुरुष निर्दोष अयाचक वृत्ति से घर में पधारे और स्त्री उन्हें देखकर प्रसन्न न हो, झुंझलाहट में आवे, अपशब्द कहे। यह सब क्या है? मोह भाव की महिमा है. काय म्हणतो आपण? म्हणा. मोह की महिमा देखो क्या तेरे मन में समाई, अपनी ही महिमा भुलाई तूने, अपनी ही महिमा न आई. काहे अरहंतों के कुल को लजाया, काहे जिनवाणी माँ का कहना बुलाया, काहे मुनिराजों की सीख न मानी, काहे मुनिराजों की सीख न मानी. सिद्ध समान फिर भी हरकत पछतानी, अपने ही हाथों अपने घर में ही आग लगाई, अपनी ही महिमा भुलाई तूने, अपनी ही महिमा न आई. काय समजलं? अपने ही हाथों अपने घर में आग लगाई म्हणजे काय हो? तुमच्या हाताने तुम्ही घरात आग लावणार आहे का? मग का असं म्हणलंय? तुमचं घर तुम्ही बाहेर बघताय ना, आम्ही ते सांगतच नाहीये. तुमचं घर कुठं आहे? आपले हे असंख्यात प्रदेश हे घर आहे, आणि ह्याच्यामध्ये आपण दिवस रात्र आग लावायचंच काम करतोय. मग त्यांनी ते मोहासाठी एक उदाहरण पण तेच सांगितलं त्याच्यामध्ये, की बाहेरच्या अग्नीमध्ये कोणी पोळलं भाजलं तर तो काय करतो? विझवण्यासाठी प्रयत्न करतो. झोपलेला असेल, आग लागली तर लगेच जागा होऊन स्वतःची रक्षा करतो, त्या अग्नीला विझवण्याचा प्रयत्न करतो. पण मोही जीव कसा असतो सांगितलं? दुःख रूपी अग्नीच्या प्रज्वलित होण्याने देह जळत नाही का? जळतोच. दुःख झालं, काय वेदना व्हायला लागल्या, त्याच्यात आपण मोही झालो तर हे शरीर जळायला लागलं दुःखाने, म्हणजे काय म्हणायचं, एक आपले परिणामांनी जळायला लागले ते, आणि ते जळतय त्यावेळीस मोही झोपतोय. म्हणजे जळायला लागले तरी सुद्धा त्याला हे नाही वाटत की आपण निर्मोहाची साधना करायला पाहिजे, अशरीरी आहे हे जाणायला पाहिजे. कुठं तिथं विचार येतात. मग मी आजच एक काय न्यूज ऐकलं माहिती का? एकांचा ऍक्सिडेंट झालेला, आणि त्याच्यामध्ये तो जो पुढच्या सीटवर बसलेला मनुष्य होता, तो त्या ऍक्सिडेंट मध्ये त्याचा प्राण गेले. तर त्यांनी त्याच्यात सांगितलं की जेव्हा ते ऍक्सिडेंट झाला त्यावेळेस तिथं त्यांना कोणालाच समजलं नाही कसा ऍक्सिडेंट झाला ते. म्हणजे होश मध्ये होते की चालवत, गाडी चालवणारा होश मध्ये होता, बाजूला बसलेले होश मध्ये होते, पण ते काय म्हणायचं, वेळ आली होती अशी की त्यांना सुद्धा कळलं नाही की कसं झालं हे. आणि मग त्याच्यामध्ये त्या ड्रायव्हरने सीट बेल्ट लावला होता, त्यामुळे त्याला लई झालं नाही काय त्रास, पण त्या शेजाऱ्यांनी लावलेला नव्हता, आणि त्याच्या निमित्तामध्ये काय झालं, त्यांनी आपटले समोर, अशी गाडी उभी खाली गेली म्हणले त्या खड्ड्यामध्ये, आणि त्यामुळे ते सगळे समोर आपटून त्यांना त्याच्यामध्ये म्हणजे मृत्यू झाले ते त्याच्यामध्ये, असं म्हणायचं होतं. आणि मग तिथं मी विचारलं त्यांना की त्यांना काय संबोधन करता आलं का शेवटी, तर त्यांनी सांगितलं की त्याला नमोकार मंत्र मिळाला शेवटी, हे पण खूप भाग्याची गोष्ट आहे. त्यांचा जीव होता अजून, आणि त्यावेळेस ते जे मागं बसलेले पण होते त्यांना त्यांचा मुलगा होता, आणि त्यांनी त्याला ओढून बाहेर काढलं. ते सगळं तुटलं असणार आहे गाडीचं, त्यामुळं कसं निघेल तसं बाहेर काढलं त्यांना त्याच्यातून, आणि त्यांचं सगळे पुढं लागलेला शरीराला आणि सगळीकडनं रक्त वगैरे असणारा वाहत,
तशा कंडिशन मध्ये त्यांना आपल्या मांडीवर घेतलं बाजूला घेऊन खड्ड्यातच त्या, आणि त्याला नमोकार मंत्र देतोय, ओरडून ओरडून बोलवतोय, हाका मारतोय. म्हणजे परिस्थिती कशी झाली असेल त्यावेळेस त्याची. आणि मग मी म्हणलं असं की बरं त्यावेळी सुचलं त्याला की समोर आपल्या वडिलांचं असं झालंय म्हणल्यावर त्याला बिथरलं नाही किंवा झालं असेल की त्याला पण काहीतरी वेदना झाल्या असतील, अंतरंगात परिणाम विचलित झाले असतील, पण तरी सुद्धा एक जागरूकता आली ना, आणि त्या मनुष्याला शेवटी ते मंत्र मिळाला किंवा त्याचे परिणाम त्याच्या निमित्त स्थिर झाले असतील तर मिळवलं तेवढं तरी. मग मला म्हणायचं होतं, आपण मरताना असे त्या लोकांना देतो, संबोधन करतो, आयुष्यभरात कधी आपण सांगतो का एकमेकांना नमोकार मंत्र सांगा? सांगितलं का भैया कधी? आता लहान असताना सांगितलं असेल शिकवण्यासाठी म्हणून. आता किती दिवसात किती वेळा सांगितलं नमोकार मंत्र? मरतानाच कानात द्यायचे असतात का? दिवसभरात इतर गोष्टींमध्ये इतर वेळी सुद्धा आपण एकमेकांमध्ये धर्माची साधी अशी चर्चा पण नसती आपली की आपण काय ऐकलं, वाचलं, वेगळं वाटलं किंवा काहीतरी ध्यान केलं, चिंतन झालं वगैरे. काय करतो? काय नाही, कुठं वेळच नसते. ते त्यांचं काय म्हणायचं, ऑनलाईन अभ्यास किती महत्वाचा असतो हो नाही भैया. मग तेच सगळी चर्चा, कसं झाला आज, परीक्षा कशी झाली, अभ्यास कसं झाला, ह्याच्या किती चर्चा असते आपली. हे सगळ्या विकथा आहे तो. आणि तेच सांगितलं. सोनल काय करतं सांगा बघू, किती आपण धर्मचर्चा करतो घरामध्ये. सांगितलंय का पोरांना तू दीक्षा घे? पूनम, सोनल, पूजा, आता लगेच सांगून मला सांगा उत्तर, म्हणजे सांगता येईल तुम्हाला मी सांगितलंय म्हणून. पोरं असतील बाजूला तर त्यांना सांगायचं कानामध्ये, दीक्षा घे, मुनी हो. तर तिथं एक निर्मोहाची संस्कार करणं तरी आवश्यक आहे की नाही? कुठं त्यांच्यावर राहणार आहेत संस्कार नंतर सांगा की? मिळणार तर आहेत का कोण आपल्याला असे सांगणारे किंवा असं जागृती करणारे? आपण मोही होतोय तर त्या मुलांवर तर. मग एकांना असंच झालं बरं का की खूप धर्माची ओढ होती, खूप चांगलं साधना होती, आणि त्या मुलीचं लग्न झालं. तिला लग्नाची इच्छा नव्हती पण लग्न केलं, आणि लग्न झाल्यावर आता आम्हाला माहिती होतं की ती स्वाध्यायी आहे, एवढं चांगली तिची रुची आहे. मग तिला त्याच्यानंतर एक मुलगी झाली. मग आम्ही आपलं ती अम्मांकडे आल्यावर वगैरे म्हणायचो तिला की वैराग्य वाढव, दीक्षा घ्यायचे भाव कर, तुझे खूप चांगले परिणाम होते. हे म्हणली मुलगी आहे मागा, तिचं कोण बघायचं? काय झालं? उलट तिथं पण अशी परिणती असायला पाहिजे होती की खरंच मला नकोय पडायला, हे नकोय करायला, पण कशी झाली लगेच प्रवृत्ती. मग असंच आहे आपलं पण. मोह असा असतो ना, म्हणतो मी हाय तोपर्यंत काय काळजी नाही, मोह म्हणतो त्याला मी संसारात ठेवणारच. हा जाऊ दे, आपली गोष्ट राहिली अर्धी. काय झालं होतं, कुठपर्यंत आले? हा, आणि त्यांच्यावरती शिव्या देती वगैरे. अंत में जो होने वाला था वह तो हुआ ही, कालांतर में सुकौशल दीक्षित हो वन चले गए. आता सांगा मग त्या आईची काय दशा? सुकौशल की माँ ने मरकर शेरनी की पर्याय पाई. भैया आई मरून काय होत असती बघ. और उसी जंगल में पैदा हुई जहाँ की सुकौशल ध्यान लगाते थे. म्हणून लवकर दीक्षा घ्या, जोपर्यंत आईचं मोह वाढत नाही तोपर्यंत. त्याच्या आधी दीक्षा घेतला तर मग ती शेरडी पण होणार नाही. जर काय म्हणलं, ती शेरनी की पर्याय पाई और उसी जंगल में पैदा हुई जिथं की सुकौशल मुनी होते. प्रेम आणि द्वेष फेडायला भेटत असतो ना, तर ते राहिलेला द्वेष होता. आता एक दिन ध्यानस्थ सुकौशल को शेरनी ने देखा और पूर्व भव के मोह से उत्पन्न होने वाली द्वेष कषाय से उनके ऊपर आक्रमण कर दिया. क्योंकि जहां जितना अधिक मोह होता है वहां उतना ही अधिक द्वेष भी होता है. कोण जास्त प्रेम करते? आई का पप्पा? एक वाघ एक सिंह. असं नाही ना, म्हणजे हेच रूप होणार आहे हो, ज्याच्यावर जास्त. म्हणून एकुलता एक असते ना, त्यात लेडी रिस्क असते. कारण तितकं जास्त मोह असतो ना त्याचा, तेवढं जास्त राग तेवढा द्वेष होतोच तिथं. किंवा मग पूर्वभावाचा द्वेषी तर असतो, म्हणून आपण त्याशी अति अनुराग करत राहतो. पर्याय जन्म स्वाभाविक क्रूरता के साथ पूर्व भव के, म्हणजे ती शेरणी झाली ना, त्यामुळे जन्मतःच क्रूर स्वभाव असतो.
पूर्व भव के अपने पुत्र सुकौशल को उसने विदीर्ण किया, भक्षण किया। संसार का यह नग्न चित्र है जिसने अपने शरीर अंश से गर्भ में पुष्ट किया, जन्म होने पर अत्यंत गाढ़ अनुराग पूर्वक पाला पोषा, अपने दूध से उसका खून मांस तैयार किया. किती मर्मछेदक वाक्य लिहिली आहेत खरं ही. आज उसे ही क्रूरता पूर्वक भक्षण कर रही है. कोण बनवलं होतं त्याच्या शरीराला त्याच्या सगळं त्या आईनी स्वतः आपलं शक्ती घालून, आपलं प्रेम घालून, आपलं रक्त आटवून बनवलं होतं त्या शरीराला, आणि आज तीच त्या शरीराचा नाश करतीये. आज उसे ही क्रूरता पूर्वक भक्षण कर रही है. हाय रे संसार का चित्र, ऐसा विलक्षण विभत्स चित्र उपस्थित करने पर भी मोही प्राणी तुझसे विरक्त नहीं होते. धिक्कार है उनकी पर्याय बुद्धी को. कोणाचं चाललंय? माझं तुमचं नाही, माझं चाललंय. तुम्ही सगळे अस्पर्शी आहात. उधर सुकौशल योगी का विचार करने पर दूसरे पक्ष की बात मिलती है कि इतना घोर उपसर्ग आने पर भी उनको अपने तन की सुध भी नहीं आई, जिससे न शरीर भक्षण का दुख आया और न शेरनी पर रोष हुआ. ही त्यांची परिस्थिती बघा. जाऊ देत, आईला सोडून द्या आणि त्या बाकीच्या कोणाचं परिस्थिती बघू नका. त्या मुनींची परिणती कशी होती त्याच्याकडे आपलं लक्ष पाहिजे, की त्यांना न त्या वाघाच्या निमित्तात होणार त्रास होता आणि न आपल्या काय शरीराला काय दशा होतीये, आपल्याला काहीतरी त्रास होता याच्याकडे सुद्धा त्यांचं लक्ष नव्हतं. काय म्हणले? शरीर भक्षण का न दुःख था और न शेरनी पर रोष था. म्हणजे मला कोण त्रास देत आहे असं त्यांच्याबद्दल सुद्धा द्वेष नाही झाला. किती परिणाम दृढ पाहिजेत बघा ना अशासाठी. किंवा एक अस्थिरता अशी, काय स्थिरता अशी की कोणी आलं तरी त्याला डगमवू शकणार नाही. समोर येऊन वाघ उभारला किती ध्यान करणार. चित्र म्हणलं ते समोर चित्र आणलं तरी घाबरतात लोक. ते नकली वाघ आणून समोर उभार केलं तरी आपण, किती अस्थिरता आहे परिणामामध्ये. आणि तिथं काय त्यांची दशा असणार की असली समोर येऊन वाघ उभारलाय आणि तो काहीतरी करतोय आपल्या शरीराला तरी सुद्धा चलित झाले नाहीत. मोक्षाला जाणाऱ्या जीवाची अशी परिणती आहे. तुम्हाला मोक्ष नको आहे म्हणून आपण शरीराला गच्च धरून बसलोय. त्या शरीराला सोडायचं नाही आहे म्हणा, किंवा शरीराचा मोह कमी होईल याची भीती वाटते म्हणून आपण रोज त्या मोहाला पुष्ट करतोय शरीराच्या. आणि मग तिथं त्यांनी हे केलं म्हणून तर सुकौशल मुनी मोक्षाला गेले का? सुकुमार आणि सुकौशल होते ना, त्यातले एक जण मोक्षाला गेले, एक जण स्वर्गात आहेत. कोण मोक्षाला गेलं माहित आहे का? याच्यात आहे थोड. सुकुमार मोक्षाला गेले, सुकौशल मुनी मोक्षाला गेले. ते निर्वाण काढून द्या सगळ्या क्षेत्रात. एक जण त्यातले मोक्षाला गेले आणि एक स्वर्गामध्ये आहेत. म्हणजे किंचित केलेल्या मोहाचं ते फळ असतं की जे स्वर्गामध्ये नेऊन आपल्याला अडकवून ठेवणार. आपण जर त्या मोहात अडकलो तर आपल्याला सुद्धा मोक्ष दूर गेला. म्हटलं ना तिथं सर्वात सिद्धीमध्ये कोण आहेत? 3 जण. दोघ जण मोक्षाला गेले ना, 3 जण मोक्षाला गेले. 2 जण नकुल आणि सहदेव तिथं आहेत ना सर्वात सिद्धीमध्ये. मग चांगलं झालं का वाईट झालं सांगा? सर्वात सिद्धी म्हणजे ग्रेट विमान आहे माहिती का? सगळ्यात ग्रेट विमान आहे, स्वर्ग आहे. मग सगळ्यात ग्रेट स्वर्गात गेले म्हणजे ग्रेट झालं का नाही? चांगलंच आहे. चांगलं आहे होय. कुठल्याच भावात ते वाईट झालं. पहिल्याच भावान मोक्षाला जाणार. अहो पण आता झालं ते चांगलं झालं का वाईट झालं? आता हिशोबानं वाईट आहे. हा का बरं? कारण जो मोक्षाला जाणार होते ते स्वर्गामध्ये म्हणजे ह्याच्यामध्ये राहिले नाही, सर्वात सिद्धीमध्ये राहिले. 33 सागर कशाला म्हणतात माहितीये का? 33 सागराची जेल झाली म्हणजे असंख्यात वर्ष तिथं राहावं लागणार आहे. आपण लगेच आता इथून माहिती का पुरुषार्थ केलं तर
5व्या स्वर्गात जन्मणार, तिथून जाऊन विवेक क्षेत्रात मनुष्य होणार आणि लगेच मोक्षाला जाणार. इतकं आपलं फास्ट काम होईल. पण सर्वात सिद्धीत गेलेला असंख्यात वर्षापर्यंत तिथे राहावं लागणार त्याला. महा मोठी जेल आहे ती. सगळ्यात मोठं स्वर्ग म्हणतोय ना आपण, सगळ्यात सुख आहेत त्यात भरपूर सगळ्या स्वर्गांच्या अपेक्षेने, पण सगळ्यात मोठी जेल आहे ज्याला मुक्त व्हायचं त्याच्या अपेक्षेने. म्हणजे मुक्तीची कामना केली आहे, पण झालेल्या त्या किंचित मोहाच्या उदयाच्या निमित्तात काय झालं, त्यांना ते सगळे लोखंडाची दागिने घातले म्हणून त्यांना त्याच्यावर तापलेले दागिने घातले. नाही, ते सगळं प्रथमानुगाची गोष्टी येते. तिथं सांगितलं त्यांनी उपशम श्रेणी चढले, त्याच्या निमित्तामध्ये स्वर्गाला गेले. आणि हे 3 जण आहेत ते क्षपक श्रेणी चढले, त्याच्या निमित्तात ते कर्मांचा क्षय करत गेले आणि मोक्ष गाठला त्यांनी. मग त्यांचं वाईट झालं म्हणतोय, आपलं किती चांगलं आहे का वाईट आहे? आपण कुठं जायचं? सर्वात सिद्धीच्या वर काय काय आहे का बघा अजून. चांगलं तर मिळणारच नाही आपल्याला, वाईट करून सुद्धा आपलं चांगलं होणार आहे माहिती का. म्हणजे गेला तर इथून कुठल्या स्वर्गापर्यंत जाणार आता, खूप चांगले परिणाम केले तर. पहिल्यांदा सर तर 5वं का या काळात म्हटलं ना 8व्या स्वर्गापर्यंत जाऊ शकतो आणि 3ऱ्या नरकापर्यंत जाऊ शकतो, त्याच्या खाली नाही आणि याच्या वर नाही. म्हणजे आज तुम्हाला वाटते की मी किती चांगले परिणाम केले, सगळ्यात उत्कृष्ट परिणाम मीच केलेत असं जर तुम्हाला वाटत असेल ना, तर किती मॅक्झिमम जाऊ शकता 8व्या स्वर्गातच, त्याच्यावर नाही. आणि जे नरकात पण सांगितलं खूप निकृष्ट परिणाम केला तरी सुद्धा आज तर किती महापापाचे बाहेर परिणाम पाहतोय आपण, की क्रूरता चालली आहे, सगळा भ्रष्टाचार, अत्याचार, सगळं ह्याचं इतके क्रूर परिणाम असताना सुद्धा 3ऱ्या नरकाच्या खाली जात नाही. म्हणजे 7व्या नरकाच्या परिणामांची योग्यता काय असणार बघा की, म्हणजे काय म्हणायचं त्याचं क्वालिटी काय असणार. जो 7व्या नरकाला जातो त्या जीवाची क्वालिटी काय असणार त्या परिणामांची. एक ह्याच्यावरनं आपण अनालिसिस करू शकतो की कसा असेल तो जीव म्हणजे आपणच जाऊन आलोय. नाही ते निगोद दशा झाली. हे नरक म्हणजे पंचेंद्रिय संज्ञा आहे तो पण जीव. आणि 7 नरकामध्ये 7वं नरक सगळ्यात ग्रेट आहे. जसं हे म्हणलं सर्वात सिद्धी ग्रेट आहे ना, तसं 7वं नरक सुद्धा 33 सागर पर्यंत तिथे राहावं लागणार. किती मरायचे परिणाम केले तरी मरू शकत नाही. देवाला जावा नाही तर नरकाला जावा, दोन्ही पण मोठे जेल आहेत. एक खून करतो तो बी 3ऱ्या नरकापर्यंत जातो, जो 100 खून करतो तो बी 3ऱ्याच नरकापर्यंत जाऊ शकतो का? बरोबर. दुपारचं आमचं स्वाध्याय हेच विषय आला. हो बरोबर पकडलं तुम्ही. एक खून केल्यावर कुठं जाणार म्हणले? 3ऱ्या नरकात. 10 खून केल्यावर कुठे जाणार? 3ऱ्या नरकातच. किती भारी की नाही, म्हणून भरपूर पाप करायचं का? याच्यापेक्षा दुसऱ्या खाली नाही जाणार म्हटल्यावर. तर तिथे सांगितलं नरकात गेल्यावर ते 1 खून करणाऱ्याला कमी सजा आहे आणि 10 खून करणाऱ्याला तितकंच महापापाचा उदय येणार आहे. म्हणून इथं भले काय म्हणायचं, इथं मनुष्यगतीमध्ये सुद्धा जर त्या माणसाने एखादं पाप केलं तर त्याला मॅक्झिमम तुम्ही काय देणार हो पनिशमेंट म्हणून, काय म्हणायचं, सजा, फाशी. आणि त्यांनीच खूप महापाप केले तर त्याला काय सजा? फाशी. कसलं तुमचं इक्वेशन आहे बघा. मनुष्यांमध्ये अत्याचार, काय म्हणायचं, भ्रष्टाचार आहे उलट. ज्याला जसं पाहिजे तसं सजा सुद्धा देत नाही तुम्ही लोक. म्हणून ते नारकीमध्ये असुर कुमार येऊन देव सगळंच तुम्हाला काय म्हणतात हिशोब क्लिअर करून टाकतात. मग म्हणून सांगितलं कशासाठी हे सगळं प्रकरण बघितलं तर मोहावर चिंतन करा ना जर असं की मी मोही का आहे. इतका जर तो मोह वाईट आहे तर मी रोजच्या जीवनात किती स्वतःवर हे संस्कार करतो की हा मोह मला न हो, या मोहाचा नाश हो. दिवसभरात एकदा वाक्य तर म्हणायचं भैया काय मला, किंवा ते एकदा सांगितलं होतं ना जितवांच्या प्रवचन मध्ये की तुम्ही पूजन करताय तर तिथे तरी ही सावधानता असती का की माझ्या मोहाचा नाश व्हावा म्हणून मी हे पूजन करतोय, स्वाध्याय करायला बसलोय, कशासाठी करतोय. सगळं शास्त्रात तेच लिहिलंय, मोह संपवा त्याच्याशिवाय तुम्हाला सुख नाहीये. मग मोह संपवायचा या धारणेनी, या भावानी बसतो का स्वाध्याय करायला, ध्यान करायला? पप्पा नाही म्हणतात, मग काय स्वाध्याय करून उपयोग.
ते विचारच येत नाही. मग विचार तेच करायचे, त्याच्याशिवाय तुमचं स्वाध्याय व्यर्थ, ध्यान व्यर्थ, पूजा व्यर्थ झाली. पूजा करताना ते द्वारकामाचं सगळं पूजा करताना मंदिरात गेलं. मोह इंटेन्शनली म्हणा की, म्हणजे त्याच्या निमित्तात तर सुटल, नाही तर ते पण मोहच झाला. कर्मांचा नाश म्हणजे ढोबळ एक गुंडाळून ठेवले काहीतरी. असं म्हणत असतो की मी मंदिरात असेपर्यंत चारी प्रकाराचा अन्नाचा, चारी दिशेचे गमन, इतर माझ्या जवळ तेवढंच परिग्रह, हे सगळं मी त्याग करत आहे मी म्हणून असं पूजा. हा, ते बंधन घेतलं की आपण. पण मोह परिणाम कुठं सुटतायत अजून, घरी जायचंय ना. ते इथं आहे बाकीच्या परिग्रहाचं मोह हा, बरोबर आहे, तुम्ही करताय ते चुकीचं आहे असं नाही म्हणायचं मला, पण शेवटी हा, बंधन केलं की आपण, ते विशिष्ट काळासाठी झालं की, पण माझ्या अनंत मोहाचा नाश व्हावा याच्यासाठी मी हे करतोय. कारण परिणामात घेऊन बसलोय ना, घरी जायचंय हे झाल्यावर. घर दिसतंय का नाही, घरात काय तर ठेवून आलेलं असतं, कुकर तर दूध तर ठेवलेलं असतं, लगेच ते देव दिसायचे सोडून ते दिसत असतं. जसं काल काय झालं सांगू का तुम्हाला, सुदर्शनांना आला होता मंदिरमध्ये आणि त्याला म्हणले मी पूजा करत होते, कर तू पूजा. म्हणला चावी माझ्या खिशात आहे. काय दिसलं सांगा. दुकान दिसलं. म्हणजे देव दिसायचे लांब राहिले, पहिल्यांदा दुकान दिसायला लागले. पण त्यांनी केली, पूजा केली, हे मला सांगायचं होतं. चांगले परिणाम झाले, म्हणजे मोह सुटला का नाही. करू शकतो, फक्त एक जण पुश करायला लागते का मागून. करतो की आपण मोहांधकार विनाश मोहाचा नाश होते म्हणून भाव होतेच. बर, ठीक आहे. पूजा करताना झालं, आपण हे करत असताना पण यायला पाहिजे. स्वाध्याय करतोय, ध्यान करतोय, दान करतोय, समजा कुठल्याही काय देवपूजा, गुरुपासती, स्वाध्याय, संयम, तप, दान, सगळीकडे काहीतरी नियम केला आपण. आज एका दिवसासाठी मी हा नियम करतो, इथे तर कुठं आपल्याला असं वाटतंय की मी माझ्या मोहाचा नाश व्हावा म्हणून मी हे करतोय. काय म्हणून उद्या एक वाक्य असं म्हणून करा, पूजन करताना म्हणा, माझ्या मोहाचा नाश व्हावा म्हणून मी हे करतोय, माझ्या मोहाचा नाश व्हावा म्हणून मी दुकानात बसतो. दुकानात बसून मोह नाश नाही होणार, वाढणार आहे. पण तिथं वाक्य तर लिहून ठेवा, ऍटलिस्ट ते पैसे घेताना देताना ते तरी संस्कार राहतील की मोहाचा नाश व्हावा, उद्या भैया येणारच नाही. असं करू नका. म्हणजे मोह सोडा, मला सोडू नका, स्वाध्यायाला सोडू नका, नाहीतर निर्मोहता सुटून जाईल आपल्यापासून. म्हणून हे संस्कार करा आपल्यावर दिवस रात्र, की जे सगळं मला भोगायला मिळतंय हा सगळा मोहाचा उदय आहे, मोहाचे सगळे त्रास आहे, दुःख आहे. मग या दुःखापासून वाचायचं तर मोह नष्ट व्हायला पाहिजे. म्हणून इंटेन्शनली करा सगळ्या क्रिया करत असताना, की हे माझ्या मोहाचा नाश करणारा आहे. इतकी माझी परिणामात तीव्रता आहे का, जेवढा तीव्र ती मुलगी समोर आली की किती आपल्याला प्रेमाने उतू येतं की नाही, प्रेम असं काय म्हणायचं, वाहत असतंय. पैशाचं बंडल समोर दिसलं, अनपेक्षित मिळालं, धन लाभ झाला समजा, काय होणार, किती आनंद. मग असं का आनंद होत नाही, इतकं देवाच्या समोर गेलो, ध्यान केलं, काय ध्यान केल्यावर किती आनंद यायला पाहिजे सांगा. आज ध्यान केलं काय वाक्य म्हणलं, ती चरविरव दे. काय झालं, मोह का निर्मोहता. मग कशाचं चिंतन केलं बसून आपण. मोह सुटायला पाहिजे, त्याच्याशिवाय उद्धार होणार नाही. असं झटक्यात सोडा, त्याच्याशिवाय सुटणार नाही मोह. मी सांगते की तुम्हाला, आज तिथं आत असताना म्हटलं की नाही मला हे जाऊ देत, बरं आहे म्हणलं, याचं मोह किती मला आनंद झाला माहिती का, असं तुमची परिणती झाली, चांगली गोष्ट आहे असं वाटलं. बाहेर आणून ठेवलं की मोह झाला, राहू दे घरात. म्हणजे असं क्षणिक आहे हो, मला हे सांगायचंय की जेव्हा झाले ना, असं तुम्हाला दीक्षा घ्यायची भाव झाले, लगेच घ्या पप्पा. बघा लगेच टेन्शन आलं तिला. आपलं मोह कमी नाही, आपल्याला मोही ओढणारे लय येत अजून त्याच्यात. म्हणून ज्या समयाला झालं ना वैराग्य, त्या समयाला बाहेर पडा भैया, नाहीतर नंतर घेऊ. असं ते कीर्तिधर मुनींना शक्य झालं, आपल्याला शक्य होणार नाही. काय भैया, वैराग्य व्हावं असे संस्कार रोज करा, आणि त्याची दृढता झाली तर
नियमाने विरक्ती होणारच. हो. जणा निर्ग्रंथ स्वभावी स्वभाव जाणा. हा आत्मा निष्परिग्रही होता, निष्परिग्रहीच आहे, निष्परिग्रहीच राहणार. दिगंबर रूप पहा, निर्मोहता जाणा. मी वीतराग आहे, वीतद्वेष स्वरूप आहे. आनंद स्वरूपीच आहे पहा. परमात्म स्वरूपोहम, निस्संग स्वरूपोहम, जीवोहम. ओम विसर्जन. नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो वज्रायाणं, नमो लोये सौवसागुणं. नमो हरिहंताणं, नमो सिद्धाणं.